आपण आलो आहोत दादांच्या घरी. तर दादांबरोबर त्यांच्या सहचरिणी शुभांगी उदेश. नमस्कार. नमस्कार. दादा, जसं तुम्ही म्हणालात की तुमच्या आईंनी असे म्हणाले होते की गाण्याचा प्रवास सुरू राहून दे. तर मी ना इन्स्टावर मी वाचलं होतं, वत्स विठ्ठल याबद्दलची माहिती थोडी सांगाल? मला वाटते माझं आडनाव आणि माझं नाव याच्यापेक्षाही महत्वाचं माझ्या आई वडिलांचं नाव आहे. म्हणून वत्सलाचं वत्स आणि विठ्ठलाचं विठ्ठल असं वत्स विठ्ठल म्हणून यापुढे मी जे काही लिहीन. आणि जवळ मला वाटते 2000 बाबा गेल्यानंतर 2012-13 नंतर मला सुचलं की आपण जर पुढे काही असं करू तर आपण वत्स विठ्ठल हे नाव आपण कुठेतरी येईल याची आपण मी दखल घेणार आहे. मग दादा एक गाणं होऊन जाऊ द्या. वाचाचा पहिल्याने आपण सुरुवात करूया. हो, अगदी बरोबर. हा? कारण की मला वाटतं सारेगमप मध्ये मी पहिलं दादांचं गाणं ऐकलं होतं, तर तिथूनच सुरुवात करूया. वासाचा येला पाऊसे आयेला, वासाचा येला पाऊसे आयेला, नभाजे घुमड नभाजे घुमड माती भारे आला, वासाचा येला पाऊसे आयेला, वासाचा पहिला पाऊसे आयेला. फुलाने हळूच डोळा उचिलेला, फुलाने हळूच डोळा उचिलेला, कळीने लाजून कळीने लाजून मुरका मारेला, वासाचा येला पाऊसे आयला, नभाचे घुमड नभाजे घुमड माती भारे आला, वासाचा येला पाऊसे आयला. उदेश, तुला जो मटा सन्मान मिळाला, ज्या गाण्यासाठी मिळाला तेही गाणं म्हण, शिवाय आपलं जांभूळ अख्ख्यांची गाणं आहे द्रौपदीचं, तेही म्हणून दाखव प्लीज. चालेल. तर आपण ऐकूया शाहीर अनंत फंदी यांचा फटका, बिकट वाट वही वाट नसावी. बिकट वाट वही वाट नसावी, धोपट मार्गा सोडू नको, बिकट वाट वही वाट नसावी, धोपट मार्गा सोडू नको, संसारामध्ये ऐस आपला उगाच भटकत फिरू नको, संसारामध्ये ऐस आपला उगाच भटकत फिरू नको, माय बापावर रुसू नको अन दुर्मुखलेला असू नको, माय बापावर रुसू नको अन दुर्मुखलेला असू नको, व्यवहारामध्ये फसू नको अन कधी रिकामा बसू नको, व्यवहारामध्ये फसू नको अन कधी रिकामा बसू नको, परी उलाढाले भल भल त्या पोटासाठी करू नको, परी उलाढाले भल भल त्या पोटासाठी करू नको, संसारामध्ये ऐस आपला उगाच भटकत फिरू नको, संसारामध्ये ऐस आपला उगाच भटकत फिरू नको, संसारामध्ये ऐस आपला उगाच भटकत फिरू नको. हा
2004ला मला मटा सन्मान मिळाला. 2004 सालीच जसं मी सांगितलं मगाशी की लोकशाहीर विठ्ठल उमप थिएटरची माझ्या 15 सप्टेंबर माझ्या वाढदिवशी त्याचं काय म्हणू आपण त्याचं उद्घाटन झालं लोकशाहीर विठ्ठल उमप थिएटरचं. आणि लोकशाहीर विठ्ठल उमप थिएटरने जे पहिलं नाटक घेतलं हाती ते म्हणजे लोकमहाभारत अर्थात जांभूळ आख्यान. जांभूळ आख्यानला देखील 2005 साली मटा सन्मान मिळाला. हा बॅक टू बॅक मटा सन्मान लोकशाहीर विठ्ठल उमपांच्या घरी आला. पण मी हे गाणं समर्पित करतो लोकशाहीर विठ्ठल उमप, अजित भगत, सुरेश शिकले काका ज्यांनी हे नाटक लिहिलं होतं आणि आज ते नाही आहेत हयात. त्याचबरोबर अच्युत काका आणि मागच्याच डिसेंबरमध्ये आमचे दादा विनोद पंडित जे कृष्णाची भूमिका करायचे. तर ह्या सर्व चारी पाची दिग्गजांना मी वंदन करून हे गाणं मी त्यांना समर्पित करतोय. द्रौपदी या कुळांतरी गोष्ट नाही बरी. हे द्रौपदी या कुळांतरी गोष्ट नाही बरी. द्रौपदी या कुळांतरी गोष्ट नाही बरी. आली गिरी गिरी हवळला मदन. आली गिरी गिरी हवळला मदन. हाची पांडव तैसा सहावा कर्ण. सहाव्या मंदी सहवासाचा सांब. द्रौपदी या कुळांतरी गोष्ट नाही बरी. माझा रामा जी जी र जी जी र जी जी र जी. जी जी र जी जी र जी जी र जी. जी जी र जी जी र जी जी र जी. लोकशाहीर विठ्ठल उमपांना महाराष्ट्रभर त्यांची ओळख निर्माण झाली ती खूप मुळे. एवढंच नाही तर शाहिरी जलसे आणि आंबेडकरी जलसे ज्याच्यातून त्यांनी नुसतं मनोरंजन केलं नाही लोकशाहीर विठ्ठल उमपांनी. आणि याचा मला रास्त अभिमान आहे, गर्व नाही अभिमान आहे की त्यांनी कधी अश्लील गाणी म्हटली नाहीत, द्वयार्थी गाणी म्हटली नाहीत. आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि तथागत गौतम बुद्धांची शिकवण त्यांनी आंबेडकरी जनतेलाच नाही तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये त्यांनी ही शिकवण दिली. पहा पहा मंजुळा हा माझ्या भीमरायाचं मला आपण ऐकूया. लयास गेली युगा युगाची दीन दीन पवकळा. पहा पहा मंजुळा माझ्या भीमरायाचा मळा. पहा पहा मंजुळा माझ्या भीमरायाचा मळा. रानमाळसता भीमाने देह इथे झिजविला. शिंपडून रक्ताचं पाणी शिवार हा भिजविला. बहरली कणस इमानी माणस. बहरली कणस इमानी माणस नाचतो जोंधळा. पहा पहा मंजुळा माझ्या भीमरायाचा मळा. बोधी वृक्ष हे डुलती कैसे बांधा बांधावरी. गोड लागते सावलीत या जीवनाची भाकरी. मळा राखू फळे चाकू. मळा राखू फळे चाकू जरा बाजूला निळा. पहा पहा मंजुळा माझ्या भीमरायाचा मळा. माझ्या भीमरायाचा मळा. माझ्या भीमरायाचा मळा. दादांबरोबर गाण्याची मैफिल तर रंगलीच. आता पुढची मैफिल बघा. तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. जसं आता गाण्याचं झालं आता खाण्यासाठी आपण आमच्या किचन मध्ये आलो. तर आज मी तुम्हाला एक वेगळ्या प्रकारची भुर्जी, सगळ्यांनाच माहिती अंड्याची भुर्जी असते, पण ही रजनी भुर्जी आहे.
तर अशा प्रकारे दादांची रजनी बुर्जी तयार झाली आणि त्याचा आम्ही सर्वांनीच आस्वाद घेतला. तर आजचा हा भाग तुम्हाला कसा वाटला हे तुम्ही कमेंट बॉक्समध्ये लिहा आणि भेट आमची तुमचीला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.